मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद समोर येतोय। गुजराती बहुल सोसायटीमध्ये संजय पाटलांचे पॅम्पलेट्स वाटण्यास मनाई केल्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। मराठी उमेदवारांच्या प्रचाराला परवानगी न दिल्याचा आरोप करण्यात येतोय। मिहिर कोटेचा यांचे पॅम्पलेट्स वाटण्यास मात्र परवानगी असल्याचं कळतं। इमारतीमध्ये काही वेळ तणावाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालं आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी केलेली आहे। मुंबईतल्या घाटकोपर मधला प्रकार आहे। मराठी माणसांना आम्ही बिल्डिंग मध्ये प्रचार करायला देणार नाही। तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही लीगली परमिशन घेऊन संविधानाप्रमाणे आम्ही प्रचार करत आहोत। तर त्यांनी तेथे गुजराती आणि मराठी जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला। मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व प्रशासनाला कळवू इच्छितो। याच्याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी। तर मराठी उमेदवारांच्या प्रचाराला परवानगी न दिल्यामुळे हा सगळा वाद उद्भवला आहे। मिहिर कोटेचा यांचे पॅम्पलेट्स वाटण्यास मात्र या सोसायटीमध्ये परवानगी आहे असं स्थानिक शिवसैनिकांचं म्हणणं आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत। धनंजय, नेमका सगळा काय प्रकार आहे? घाटकोपर मधल्या कोणत्या सोसायटीमधून ही घटना समोर आलेली आहे आणि यानंतर आता कशा प्रतिक्रिया समोर येत आहेत? गुरु, आपण जर पाहिलं तर गुजराती वर्सेस मराठी हा वाद काही नवीन नाही। घाटकोपर परिसरात याआधी असे अनेक वाद आपल्याला पाहायला मिळाले। आता ऐन निवडणुकीच्या तोंडात प्रचारावरून हा वाद झाल्याचं जे आहे ते समोर आलं। घाटकोपर मधील एका सोसायटीमध्ये गुजराती मोठ्या प्रमाणात राहतात आणि त्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील यांचे काही कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते हे पॅम्पलेट वाटण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या। मात्र त्यांना सोसायटीमधल्या काही लोकांनी त्या ठिकाणी मज्जाव केला। हे पॅम्पलेट तुम्ही या ठिकाणी वाचू शकत नाही असं त्यांना सांगण्यात आलं। त्याचबरोबर की मिहिर कोटेचा जे त्यांच्या विरुद्ध उमेदवार आहे महायुतीचे, त्यांचे पॅम्पलेट मात्र त्या ठिकाणी वाटले गेले असल्याचं जे आरोप आहे हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरामुळे या संपूर्ण इमारतीच्या बाहेर काही काळ वातावरण जे आहे ते तणावाचं पाहायला मिळालं आणि या सगळ्यामध्ये स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करून अखेर या कार्यकर्त्यांना जे आहे ते इमारतीमध्ये प्रवेश दिला आणि जे पॅम्पलेट आहे ते वाटायला दिले। मात्र जर आपण पाहिलं तर मराठी विरुद्ध गुजराती असा वाद जो आहे तो ईशान्य मुंबईत पुन्हा एकदा आता रंगताना दिसतो आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस हा वाद आल्यामुळे आता मराठी विरुद्ध गुजराती आता याला कसं राजकीय वळण लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल। गुरु, अर्थात धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।